नमस्कार, मी नम्रता. माझ्या क्रिस्टल अर्काना या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मॅनिफेस्टेशनची जर्नी इज रिअली गोइंग अमेझिंग सो फार. तर आज आपण लिमिटिंग बिलीफ काय आहे हे शिकणार आहोत. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी आपल्याला खूप सारे लिमिटिंग बिलीफ असतात, ते ओळखणं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्या रिलेटेडच इन्फॉर्मेशन आपण आज घेणार आहोत. ओके, रादर दॅन वेस्टिंग टाइम आय जस्ट गो डिरेक्टली ऑन द पॉइंट. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला प्रमोशन हवंय, प्रमोशन भेटत नसेल आणि प्रमोशन हवंय. मग इथे आपलं काय म्हणतं, आपली लाईन कशी असते की मला प्रमोशन भेटत नाहीये कारण कारण माझा बॉस खूप खडूस आहे. असू शकतं, राईट? किंवा मला प्रमोशन नाही भेटत आहे कारण माझ्या ऑफिसमध्ये खूप सारे पॉलिटिक्स चालतात. हे तुमचं लाईन असू शकतात, राईट? किंवा तुम्हाला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे किंवा तुमच्याकडे आता पैसा नाहीये, पैसा येत नाहीये कारण तुमच्याकडे जॉब नाहीये. किंवा काहीतरी लाईन्स अशा आहेत, कारण या वर्ड नंतर ज्या काही तुमच्या लाईन्स येतात, हे तुमचे लिमिटिंग बिलीफ्स आहेत. समजलं? काय करायचं आता? सिंपल, ॲज युजुअल नोटबुक घ्यायची आपल्याला. एक लेफ्ट हँड साईडला पूर्ण तुम्ही तुमचं सगळं डिफरंट जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, सपोज तुम्हाला प्रमोशन हवं आहे, तर तुम्ही त्या पेजवरती पहिल्यांदा प्रमोशन लिहा, त्याला थोडं हायलाईट करा. त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडला काय करा, आता आत्ताची जी सिच्युएशन आहे, तुम्ही तुमच्या त्या जॉबला घेण्याबद्दल किंवा ते प्रमोशन मिळवण्यासाठी आता तुमच्या माइंडमध्ये काय विचार येतात, तुमचं काय थिंकिंग आहे की तुम्हाला प्रमोशन का नाही भेटत आहे, का? तुम्हाला हा क्वेश्चन विचारा. आणि त्याच्यानंतर जे आन्सर येतील त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की स्वतः जेव्हा आपण अशा गोष्टी करत असतो, मॅनिफेस्ट करणारे कोणती पण गोष्ट, तेव्हा स्वतःसोबत खोटं बोलण्याची काही गरज नाही आहे. रिलॅक्स, बिनधास्त तुम्हाला जे फील होतंय ते सगळं लिहायचं. ओके, म्हणजे फर्स्ट म्हणजे नंबर 1 लिहिलं की प्रमोशन नाही भेटत आहे कारण बॉस खडूस आहे. नंबर 2, प्रमोशन नाही भेटत आहे कारण ऑफिसमध्ये खूप सारे पॉलिटिक्स चालतात. नंबर 3, असे तुम्ही सगळे लाईन्स लिहित जा. ओके, त्याच्यानंतर आज आता हे लिमिटिंग बिलीफ रिमूव्ह कसे करायचे, काय करायचं हे मी सांगते. राईट हँड साईडला सेम गोष्ट, त्याच्या समोर बरोबर त्या गोष्टीशी रिलेटेड पॉझिटिव्ह गोष्ट बनवून टाकायची. म्हणजे इथे काय होतं, सपोज तुम्हाला प्रमोशन नाही भेटत आहे कारण तुमचा जॉब सॉरी बॉस खडूस आहे, हे आपण लिहिलं होतं, राईट? तर राईट हँड साईडला आपण काय लिहिणार आहोत की तुम्हाला प्रमोशन ऑलरेडी भेटलं आहे कारण तुमचा बॉस खूप चांगला आहे. बरोबर अपोजिट लाईन आपल्याला राईट हँड साईडला लिहायची आहे. इथे काय होतंय, तुम्ही तुमचे 10 लिमिटिंग बिलीफ्स त्या गोष्टीशी रिलेटेड जेव्हा लिहिला, त्याच्यानंतर तुम्ही राईट हँड साईडला जे पॉझिटिव्ह लिहिला, ह्याच्यावरून आपल्याला इथे काय करायचंय, इथे ट्रिक आहे. ओके, हे सगळं लिहिलं एका पेजवरती. त्याच्यानंतर जे आपण लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह बिलीफ्स लिहिले होते, लिमिटिंग बिलीफ्स लिहिले होते, त्या सगळ्यावरती पेननी अशी लाईन मारून द्यायची आणि त्यांना पूर्ण मिटवून टाकायचं. आणि तुम्ही हे बोलायचं किंवा असं पण तुम्ही करू शकता, एका पेजवर लिमिटिंग बिलीफ्स लिहा, दुसऱ्या पेजवरती म्हणजे नवीन पेजवरती त्याच्याशी रिलेटेड जे पॉझिटिव्ह आहे, जे मी तुम्हाला बोललं, बरोबर अपोजिट लाईन तिथे तुम्हाला लिहायची आहे. ओके, पॉझिटिव्हमध्ये, कारण आपल्याला गोष्टी अट्रॅक्ट करायच्यात, राईट, लाईफमध्ये. सो तिथे त्या लिहायच्या आणि त्याच्यानंतर ज्या पेजवर तुम्ही लिमिटिंग बिलीफ्स लिहिले होते, ते पेज फाडून टाकायचं. फाडून टाकायचं, बोलून द्यायचं स्वतःला की मी हे जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत ते सगळे रिमूव्ह करते आणि फाडून द्यायचं ते पेज. फाडून त्याचं असं छोटं-छोटं पे काय म्हणतो त्याला, तुकडे करा, त्याचे छोटे-छोटे पीसेस करा आणि त्याच्यानंतर ते सगळे पीसेस तुम्ही डस्टबिनमध्ये फेकून द्या किंवा तुम्ही फ्लश पण करू शकता ते. राइट? इथे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय वाटतं, की म्हणजे त्याला हे असं वाटतं, की तुम्ही या गोष्टी काढून टाकल्यात. तुम्ही बोलायचं पण आहे, की हे निगेटिव्ह बिलीफ्स मी माझ्या लाईफमधून रिमूव्ह करते आता. सो लिमिटिंग बिलीफ्स जे आहेत त्याच्यावरचा हा टॉपिक मी आता कव्हर केला आहे, की तुम्ही रिमूव्ह कसे करू शकता, कसे फाइंड आउट करायचे. तुम्हाला कुठेही भटकण्याची गरज नाही आहे किंवा कोणाकडे जाऊन कन्सल्ट करण्याची पण गरज नाही आहे. ओके? तुम्ही सिम्पली काय करू शकता, अ, जो काही एरिया आहे जे मॅनिफेस्ट करायचं आहे, ती लाईन पहिल्यांदा किंवा तो एखादा वर्ड आहे तो एका पेजवरती लिहायचा, हायलाइट करा छानपैकी आणि एका पेजवरती लिहा तुमच्या लिमिटिंग बिलीफ्स, एका पेजवरती आपल्याला जे पॉझिटिव्ह आहेत गोष्टी त्या लिहायच्या. म्हणजे अफर्मेशन्स काइंड ऑफ बोलू शकतो, जे कसं करायचं, यूज करायचं हे नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तर समजेलच, बट रिलीज पहिल्यांदा आपल्याला करायचं, राईट? जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत, जे तुमचा कचरा आहे डोक्यामध्ये भरलेला त्या गोष्टीशी रिलेटेड आतापर्यंत किंवा डाऊट्स आहेत, ते सगळे लिहून फाडून द्यायचे आणि फेकून द्यायचे. त्याच्यामुळे काय होणार, रिलीज होणार. म्हणजे जी नेगेटिव्ह तिथे स्टक एनर्जी होती ती सगळी रिलीज होणार. तुमच्या सबकॉन्शियसला वाटणार की हां, म्हणजे समजणार सबकॉन्शियसला की तुम्हाला ही गोष्ट नको आहे आता, राईट? सो ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशनची. सो लिमिटिंग बिलीफ्स कसे ओळखायचे हे आपण आज समजलं.
त्याच्यानंतर ते रिमूव्ह कसे करायचे हे पण समजलं, राईट? कारण ते पेज पण फाडून देणार आहे. आणि हां, दुसरी गोष्ट, एक तर तुम्ही ते पेज जे आहे ते त्याचे फाडू शकता, म्हणजे त्याचे तुकडे करून फेकून देऊ शकता. या फिर सेकंड थिंग अशी आहे की तुम्ही ते सिम्पली जाळू पण शकता. ठीक आहे? जाळून द्यायचं आणि त्याची जी काही राख असते ती तुम्ही फ्लश आउट करू शकता. सो हे 2 ऑप्शन्स आहेत. ह्या तुम्ही गोष्टी करू शकता. आणि तसं पण जर पॉसिबल नसेल की तुम्हाला पेज लिहून फाडणं पॉसिबल नाहीये किंवा ते जाणणं पॉसिबल नाहीये, तर थर्ड थिंग तुम्ही एकच काम करू शकता. ते पेजवरती जे लिहिलेलं आहे ते पूर्ण त्याला अशी खाट मारू शकता पेननी, की ही गोष्ट मी रिलीज करते, मला हा थॉट नको आहे, ओके? आणि असं बोलत तुम्ही रिलीज करू शकता. सो मी मल्टिपल वेज तुम्हाला सांगितले आहेत. सो आजपासून सुरू करा या गोष्टी. तुम्हाला जे मॅनिफेस्टेशन हवंय त्याच्यासाठी आजपासून सुरू करा. कारण अशा एक-एक स्टेप्स आपण करतच जाऊन ते पटकन मॅनिफेस्ट करणार आहोत. आणि हां, ज्यांना कन्सल्टेशन्स कॉल हवेत त्यांनी स्लॉट पहिल्यांदा बुक करून घ्यायचे आहेत. कारण अ, म्हणजे तुम्ही आज बुक केला तर तुम्हाला कदाचित 2-3 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर स्लॉट्स अवेलेबल होतील, ओके? सो येस. आणि सगळं जे काही डिटेल्स आहेत, कसे कन्सल्टेशन्स बुकिंग करायचे अँड ऑल एव्हरीथिंग, ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. अँड आय होप, ऑफकोर्स नॉट होपिंग, ऑफकोर्स व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मॅनिफेस्टेशनची जर्नी कंटिन्यू करा. आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला. आता अफर्मेशन्स काय असतं आणि इम्पॉर्टंट टेक्निक, माझा फेवरेट टॉपिक रोबोटिक अफर्मेशन्स काय असतं, हे सारे व्हिडिओज आता लवकरच पोस्ट करून देईल मी. सो आता पहिली स्टेप जी आहे, हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही आजपासून स्टार्ट करून द्या. कारण एक एक स्टेप करत आपण पटकन मॅनिफेस्ट करू सगळ्या गोष्टी, राईट? सो येस, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.